इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सिडकोतील सह्याद्रीनगर परिसरात एका बंद घरात 32 वर्षीय युवकाने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आणि या घटनेत युवकाचा जागीच मृत्यू झालेला आहे. घरातील साहित्य आगीत जळून खाक झाले. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित युवकाला परिसरात यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. तो कोण होता, कोणत्या कारणासाठी या ठिकाणी आला याबाबत कोणालाही माहिती नसल्याचं नागरिकांनी म्हटलेलं आहे. बंद घरातून अचानक आरडाओरडा आवाज आल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. दरवाजा बंद असल्याने त्यांनी दगडाच्या सहाय्याने दरवाजा फोडला. आत प्रवेश केल्यानंतर युवक गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत पडलेला आढळून आला. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. आगीमुळे घरातील साहित्य पूर्णपणे जळून गेले होते आणि या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेतलेला आहे. मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणात पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सोमनाथ गुंडा आणि सुधीर आव्हाड हे करत आहेत. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.